पुण्यातील विमानतळ पोलिसांनी 28 काडतुस जिवंत काडतुस बाळगल्या प्रकरणी इंदापूरच्या दीपक काटे नावाच्या आरोपीला पकडलं गेलेलं आहे। तो कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्याचे कुणाशी संबंध आहेत याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे। वर्तमानपत्रामध्ये आज बातम्या वाचल्या आणि धक्का बसला की इतकी हिम्मत महाराष्ट्रामध्ये आणि ते पण पुणे जिल्ह्यामध्ये कुणाची होऊ शकते, ज्याच्याकडे 28 जिवंत काडतुस सापडली। सगळा शस्त्रसाठा विमानतळामध्ये घेऊन हा माणूस कुठे जात होता। खरं तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनंती आहे की आपण राज्याचे कुटुंब प्रमुख आहात, आपण राज्याचे गृहमंत्री आहात। पुणे काय महाराष्ट्र सुद्धा सुरक्षित नाही आणि जर दीपक काटे नावाच्या इंदापूरच्या या व्यक्तीकडे 28 जर बंदुका आणि त्याच्या गोळ्या सापडत असतील तर याचा मास्टरमाइंड कोण आहे हे शोधलं पाहिजे। दीपक काटेच्या सोशल मीडियावर ज्यावेळेस तपासण्यात आला, आम्ही सहज पाहण्याचा प्रयत्न केला, तो सत्ताधारी पक्षाचा त्या ठिकाणी तो कार्यकर्ता असल्याचं निदर्शनास येत आहे। त्याचे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या सोबत संबंध असतानाचा सुद्धा व्हिडिओ त्यामध्ये दिसतोय। म्हणजे याचे कुणासोबत संबंध आहेत, याचे कुणापर्यंत संबंध आहेत, सत्ताधाऱ्यांसोबत संबंध आहेत का, हे विमानतळ पोलिसांनी शोधलं पाहिजे आणि महाराष्ट्रासमोर या व्यक्तीचा खरा चेहरा आला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। कारण जिथं एखाद्या व्यक्तीकडे, ग्रामीण भागातल्या व्यक्तीकडे 28 काडतुस सापडत असतील तर ग्रामीण भाग सुद्धा सुरक्षित नाही आणि शहरी भागाबद्दल बोलायचं नाही अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राची आहे। याची कसून चौकशी झाली पाहिजे अशी माननीय मुख्यमंत्र्यांकडे संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।